हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एम के बसवत. तर कशात मंडळी, मजेत ना? मी मोहित बसवत, तुमच्या सगळ्यांचा लाडका एम के पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो. तर आपण आता बऱ्याच महिन्यानंतर पुन्हा एकदा ब्लॉग शूट करतोय. महिन्यानंतर म्हणायला गेलं म्हणजे जवळपास 1 वर्ष झालं ब्लॉग शूट नाही केला आहे. तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉग चालू करतोय आपण आणि आपल्या आदिवासी संस्कृतीला जपण्याचा प्रयत्न करतोय. तर असेच आज आम्ही चाललो, आमचे कुलदेव आहेत बसवत परिवाराचे. असेच दिवाळीत बहुतेक परिवारांचे, आमच्या आदिवासींमध्ये बहुतेक परिवारांचे कुलदेव असतात. तर तसेच आज आमचे बसवत परिवाराचे कुलदेव आहेत, म्हणजे बसवत, दसवत, जे कोणी बसवंत असे सरनेमचे आहेत, त्यांचे आज आमच्या सगळ्यांचे कुलदेव आहेत. तर त्या कुलदेवामध्ये नक्की काय होते काय नाही, म्हणजे आमच्या संस्कृतीमध्ये कसे केले जातात, काय असते त्याच्यामध्ये, काय केले जाते, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तर चला आपण आता डायरेक्ट जाऊयात आपल्या लोकेशनवरती आणि तिकडे पुढचा सगळा व्हिडिओ काय असेल ते सगळं बघूयात. सो फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो आणि इथे देवाची मांडणी म्हणजे 8-9 वाजताच केली. थोडंसं घरून लांब होतं म्हणून जरा यायला टाईम झाला, उशीर झाला आम्हाला. त्याच्यामुळे मांडणी अगोदर तिथे केलेली होती आम्ही येण्याच्या अगोदरच. फक्त आम्ही येऊन तिथे आता सगळ्यांना अंगारा दिला, तो अंगारा घेतला. तुम्हाला दिसत असेल की अंगारा घेतला आहे. आणि आता इथून पुढे जे काय असेल ते तुम्हाला सगळं दाखवेल. आमचं लोकेशन आहे परनाली आंबातपाडा, जे वाणगावच्या मध्ये आहे, जरा इकडे आतमध्ये भोईसर साईड इथे. तर इकडे आमचे बसवत परिवाराचे कुलदेव आहेत. असेच कुलदेव म्हणजे दुसऱ्या परिवारांचे पण असतात, त्यांचे पण बहुतेकांची दिवाळीतच असतात. म्हणजे सगळ्यांची बहुतेकांची दिवाळीतच असतात जे कुलदेव साजरे करतात. आणि आमच्या आजच्या दिवशी ठेवलं आहे, म्हणजे रविवारची सुट्टी करून सगळेजण येतील असं. तर आमच्या कुलदेवात नक्की काय होते तुम्हाला अजून पुढे बघायला भेटेल. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि पुढे व्हिडिओ बघत राहा. वजन शुभ आहे बरं सोड काय बांधलेलं पोराबाळा सगळी तुला पहा आले रच्चे कुलदेवा. आज हिरवा देव हिरवी पानाखाल मान भर मोराची पिशाखाल तुझा कुसारा फुरवेला आहे. तुमची मावटी जी आज बारडाची असेल, मुसल्याची असेल, तुंगाऱ्याची असेल, आज आजोबास पिंजोबास वाढवळी गेलं घरचे कुलदेवा. आज बसवताची विरह तुम्हाला आज तुमचा दुर्णाचे, आज तुमचा मावट्याचा पाला दुरून असेल ते दुर्णाचं नावा घेतं. मुसल्या दुरून, तुंगारा दुरून, बारडाचा दुरून. तुझी नावं टाक बरं. भैरमदेवाचा तुझे नावाचं वचन घे, वचनाशी बरं आहे. हिरवा देव, झोटिंग देव, बहरमदेव, कालवीरादेव, हिमालयाने फुलावत, झेलावत, नारायणदेव, काठशिरादेव,
हे वागवलं लालवाला मध्ये नारायणदेवाची घांगली यो 5 शिरा देव बसवदादा यो घोड शिरा देव हा तो ढाल शिरा देव ना होतो प्लास्टिक होतो हिरवा पण असा मोराची पिशा सगळी गरणली ना तो हिरवा यो हिरवा देव यो 5 शिरा देव यो ढाल शिरा देव यो घोड शिरा देव ती नारायणदेवाची घांगली न यो वाघोला ते पहिले वाजवत आता कोण केशी देवाला का वाजवाजी त्याला कार तार जशी असेल ती वाजवत त्या खाली. थोडे चीज टाकून ठेव बाकीच चीजचा टाक नाही मकुरीचा मकुरीची पुन्हा ठेव साठ तो साठ रोजगाराच्या मनीषा तो वारा हा निघाला का मारायचा सडाडा वारा द्यायला लागेल ना आरती कुठे धरला आता मामा घेतलं मामा आता मामा बारीचे कोण बोलता
सो फायनली गाईज आम्ही तिकडे जेवण वगैरे ठेवलं होतं. जेवण वगैरे करून घरी पोहोचलो आत्ताच. खूप थकल्यासारखं झालं आहे, पण सगळं छान पद्धतीने झालं, मस्त झालं, खूप बरं वाटलं. यावेळेस नवीन नवीन माणसं आमच्यासोबत जोडली. म्हणजे इतर ठिकाणची पण जी माणसं यायची नाही ती पण आता नवीन माणसं पण यायला जोडली, तर त्यांच्यासोबत ओळखी होत आहेत. आमच्या परिवारातलीच माणसं आहेत ती सगळी. तर असे आमच्याकडे जे परिवाराचे कुलदेव होतात त्यांची पूजा होते, त्याच्यामुळे माणसात म्हणजे असे एक गोडवा तयार होतो आणि नवनवीन ओळखी, आपल्याच जातीतली माणसं, आपलेच कोणतरी नातेवाईक, अशी नवीन नवीन यांची ओळख होते. आणि याच्यातून आपल्या कुलदेवांची पूजा केल्याने म्हणजे मन एकदम एवढं प्रसन्न होऊन जाते. एक वर्षभर आपल्याला चांगली तिथे का शक्तीसारखी भेटते आपल्याला, म्हणजे वाईट काळाशी लढण्याची वगैरे असं. तर हे सगळं तितकंच छान वाटते आणि मजा पण येते. सांगायचं तात्पर्य की म्हणजे एक कुटुंब सगळं एकत्र येते आणि एकदा एकत्र कुटुंब आल्यावरती ते एक दिवसाची मजा खूप वेगळीच असते आणि ती मजा आम्ही आता घेत आहोत. तर कसं वाटलं आमचं हे सगळं कुलदेवांची पूजा वगैरे, आमच्या संस्कृतीतील कुलदेवांची पूजा कशी करतात हे सगळं तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल पूर्ण, तर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हां, आणि एक आता आमच्या घरची माणसाची व्लॉग नांगत मी ती सांगत होती यो तर मशी आदिवासी पोर ना यो मराठीत क्या व्लॉग काढ, याला काय आपली भाषा बोला आमची लाज आहे का काय. तर तसं काय नाही मिलं माणसावं, मला अजिबात त्याची आपली भाषेची लाजबाज नाही मिलं. पण माझा एक असं म्हणणं आहे का म्हणजे आपली जी संस्कृती आहे ना ती इतर जातीत इतर लोकांना पण समजा पाहिजे का ना, की आपले काय हूँ कोण हूँ, कसा कापल्यात केला जाय, काय आहे काय नाही, हे सगळं दाखवण्याचा मी आपल्या ज्याची प्रयत्न करत का आपल्या माणसाला ते सगळ्या गोष्टी माहितीच हा. पण याच्याची इतर जमातीला इतर समाजाला पण समजा पाहिजे का आपल्या आदिवासींमध्ये काय आहे काय नाही हे सगळं या दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्याकरता मी सगळं मराठीत व्लॉग काढ. तर तसं काय नाही मिळलं का मला लाज वाटत आहे का काय नाही की याला आदिवासी बोललं नाही मराठीतच व्लॉग काढ, तसं काय नाही मिळलं. त्याचं काय टेन्शन नव्हतं घेऊ. पण त्या मला फक्त इतर समाजापर्यंत पोहोचवायचं आहे का आपली संस्कृती कशी काय किती सुंदर आहे हे सगळं दाखवायचं आहे मला. त्याच्याकरता मी मराठीत बोलत मग सगळ्यांना पटल समजल अशी भाषेत सगळ्यांना, त्यासाठी मी मराठीत बोललो, बाकी हा प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असतील तर. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.